माझ्या भाषणाला सुरुवात करते. सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षकगण आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला भाषण देणार नाही. होय, मी एक स्वप्न पाहिलं. 15 ऑगस्टच्या पहाटेस मी एका गडावर होते. 350 वर्षापूर्वीच्या काळात तो गड म्हणजे जणू साक्षात स्वातंत्र्याचं प्रतीक. गडावर भगवा झेंडा फडकत होता. शिवला आपल्या मावळ्यांशी बोलत होते. ही मातृभूमी आपल्या लेकरांची आहे. तिला परकीयांच्या झोपड्यातून मुक्त केले पाहिजे. तेवढ्यात काठीला एक माणूस दिसला. काठी, साधे डोक्यावर कपडे, टोपी. ते होते महात्मा गांधी. ते म्हणाले, शिवरायांनी तलवारीने स्वराज्य दिलं, अहिंसेने स्वराज्य देईल. तेवढ्यात बाजूला एक माणूस दिसला. चेहऱ्यात उभार, डोळ्यात तेज. तो होता भगतसिंग. तो म्हणाला, माझा जीव गेला तरी देश स्वातंत्र्य झालाच पाहिजे. त्या झेंड्यासमोर उभा राहून मी इतका विचार करून लागलो. हे सगळे इतकं मान होतं, पण आज आपण काय करत आहोत याचा आपण सर्वांनीच विचार करूया, असे मी